कोकोनट ऑइलचा अरोमा, गरम मसाले, वेलची आणि नारळाचं दूध यांचा ब्लेंडेड फ्लेवर आणि चवीला म्हणाल तर शब्दातीत आहे आणि करायलाही अगदी सोपी आहे. आणि मुख्य म्हणजे माझ्या सुनेची आवडती डिश आहे. ही एक केरळाची ऑथेंटिक रेसिपी आहे, व्हेजिटेबल स्ट्यू. स्ट्यू बनवण्यासाठी इथे आपण काय काय घेतलं ते दाखवते. 2 ते 3 इंच आलं आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्या. त्याचबरोबर भरपूर कढीपत्ता. मसाल्यांमध्ये म्हणाल तर दालचिनी, 2 वेलची, 3 लवंगा आणि 10-12 मिरी घेतल्यात. ही काळी मिरी थोडी कुटून घ्यायची आहे, कारण आपल्याला हे स्ट्यूनं जास्त तिखट करायचं नाही आहे. म्हणून 2च हिरव्या मिरच्या आपण उभ्या चिरून घेतल्यात. भरपूर कढीपत्ता घालायचा. एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि लवंग आहेत ना, त्यांची ती फुलं असतात ती काढून टाकायची, कारण गरम तेलामध्ये घातल्यानंतर ते फूल फुटू शकतं. मिरी कुटून झाली की ती काढून ठेवली. तसंच ही वेलचीसुद्धा सालासह कुटून घेतली. आणि हे स्ट्यू करताना आपल्याला खोबरेल तेलाचाच वापर करायचा आहे, कारण ही केरळाची ऑथेंटिक डिश आहे. त्यामध्ये खोबरेल तेल आणि कढीपत्ता हवाच. गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे खोबरेल तेल घातलं आणि आता थोडे खडे मसाले घालून घेऊ. दालचिनी, लवंग, मिरी आणि वेलची. त्याचबरोबर हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्या आहेत. आता हे थोडं वेळ तेलावर परतल्यानंतर त्यामध्ये आपण भरपूर कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता थोडासा परतला की मग त्यामध्ये हे लसूण आणि आलं घालूया. लसूण आलंसुद्धा तेलावर चांगलं परतायचं आहे. मसाल्यांचा एकदम खूप छान सुगंध सुटला आणि लसूण थोडीशी भाजली गेली की मग यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. हा कांदा थोडासा उभा आणि पातळ चिरला आहे. कांदासुद्धा तेलावर चांगला परतायचा आहे आणि हा ब्राऊन करायचा नाही आहे. या कांद्याऐवजी पर्ल ओनियन्स किंवा शॅलेट्स वापरले जातात, पण मी इथे आपल्या रोजच्या वापरातलाच कांदा वापरला आहे. हा कांदा मीडियम गॅसवर ट्रान्सल्युसंट होईपर्यंत भाजायचा आहे. आपल्याला हा कांदा ब्राऊन करायचा नाही आहे. आणि ट्रान्सल्युसंट झाला की मग यामध्ये एक एक करून आपल्या आवडीच्या भाज्या घालायच्या आहेत. इथे मी भाज्यांमध्ये गाजर, मटार, फरसबी आणि बटाटा घेतला आहे आणि या भाज्या थोड्याशा लांबट आकारात कापून घेतल्यात. या स्ट्यूमध्ये ना भाज्या वापरताना आपल्या घरात असतील त्या सगळ्या भाज्या वापरल्या तरी चालतात. म्हणजे तुमच्याकडे जर मशरूम असेल किंवा कॉलीफ्लॉवर असेल तेही घालू शकता. मी इथे आधी गाजर घातला आहे, त्यावर फरसबी घातले आहेत, नंतर थोडे मटार आणि एक मोठा बटाटा घेतला होता, तो घातला आहे कापून. आता मी इथे मटार घालते आणि या भाज्या घातल्यानंतर तेलावर 2-3 मिनिटं या भाज्या छान परतून घ्यायच्या, म्हणजे खोबरेल तेल आणि हे जे खडे मसाले आहेत त्याचा अरोमा भाज्यांना लागेल. ह्या भाज्या आपल्याला पाणी न घालता शिजवायचे आहेत. हा स्ट्यूचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे नारळाच्या दुधातच शिजवल्या जातात. तर नारळाचा आधीच मी रस काढून घेतला आहे. जो फर्स्ट एक्स्ट्रॅक्ट आहे ना ते घट्ट काढलं आहे, ते बाजूला ठेवलं आणि नंतर त्या नारळामध्ये परत पाणी घालून दुसरं आणि तिसरं पातळ एक्स्ट्रॅक्ट घेतलं. आपल्याकडे 2 प्रकारचे नारळाचे रस आहेत. या भाज्यांवर आपण जो सेकंड एक्स्ट्रॅक्ट आहे पातळ तो घालूया आणि या रसामध्येच आपल्याला या भाज्या थोडा वेळ शिजवायच्या आहेत. आणि या भाज्या शिजताना आपण मीठ घालायचं नाही आहे. आणि या भाजीवर आता आपण एक झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लोवर ठेवून ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. भाज्या पण जास्त गाळ करायचा नाही आहे, फक्त बटाटा आणि मटार शिजला आहे का पाहायचा. आता आपला बटाटा पण छान शिजलेला आहे. आता गॅसची फ्लेम एकदम लोवर ठेवायची आणि ह्या भाजीमध्ये आपल्याला हे फर्स्ट एक्स्ट्रॅक्ट म्हणजे नारळाचं घट्ट दूध घालून घ्यायचं आहे. एकदम हळू आपल्याला हे दूध ओतायचं. 1 मिनिट फक्त गॅस कमीवर ठेवायचा आहे, नंतर गॅस बंद करायचा आणि मीठ घालायचं. आपलं व्हेजिटेबल स्ट्यू तयार आहे. नारळाच्या दुधामुळे या स्ट्यूला एक क्रीमी टेक्स्चर येतो आणि हलकासा गोडूसपणा येतो.
काही भागात हे स्ट्यू थोडंसं घट्ट करण्यासाठी काजूची पेस्ट किंवा कॉर्नस्टार्च वापरतात. आपण घट्ट दुधाचा वापर केला आहे. घरात या स्ट्यूचा इतका सुंदर घमघमाट पसरला आहे. तयार झालेलं स्ट्यू आपण बोलमध्ये काढून घेतलं आहे. स्ट्यूबरोबर अप्पम, इडियप्पम्स, भात किंवा क्रस्टी ब्रेड खाल्ला जातो. मी अप्पम बनवले आहेत. या स्ट्यूबरोबर अप्पम अतिशय सुंदर लागतात. स्ट्यूसाठी घरात उपलब्ध असणाऱ्या भाज्या आणि नारळ लागतो. अप्पमची मी रेसिपी अपलोड करणारच आहे. हे व्हेजिटेबल स्ट्यू तुम्हीसुद्धा करून पहा आणि कसं झालं कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.